एक महत्त्वाची बातमी। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी सर्व विभागातल्या व्यवस्थापकांची तातडीची बैठक बोलावली आहे। सर्व 17 विभागांचे व्यवस्थापक या बैठकीला हजर होते। सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं प्रभू यांनी या बैठकीत म्हटलेलं आहे। रेल्वे मंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे। आज जो अपघात झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे, कारण सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्याचं मत यामध्ये प्रभूंनी या बैठकीत नोंदवलं आहे असं समजतंय। रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही तातडीची बैठक आहे। रेल्वेचं सुरक्षा ऑडिट करण्याची सूचनाही देण्यात आलेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। राम, नेमकं या बैठकीमध्ये रेल्वे मंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे, या बैठकीमध्ये आणखीन काय घडलंय? बिलकुल, आजची जी बैठक आहे जी झालेली आहे, सुरेश प्रभू यांनी घेतली, रेल्वे मंत्र्यांनी आजची मुळात बैठक जी आहे ती पूर्ण झाडाझडतीचीच बैठक म्हणावी लागेल। कारण गेल्या 2 महिन्यामध्ये अनेक ठिकाणी रेल्वेचे अपघात दिसून आलेले आहेत, रुळावरून रेल्वे घसरल्याच्या सुद्धा घटना झाल्या आहेत आणि हाच जाब जो आहे तो रेल्वे मंत्र्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना विचारलेला आहे। सर्व अधिकाऱ्यांना या बैठकीला बोलवलं होतं आणि वारंवार असं का घडतंय नेमकं याची कारणमीमांसा करणं आणि त्याबरोबरचा रिपोर्ट आपल्याला द्यावा अशा प्रकारचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर याचं ऑडिट सुद्धा करण्याचं घोषणा केलेली आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या संपूर्ण अपघात कशामुळे होतात, काय झालेलं आहे, टेक्निकल सुद्धा बाबींचं ऑडिट केलं जावं अशा प्रकारचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। आणि यापुढे अपघातांची जी संख्या आहे ती कमी करावी किंवा अपघात होऊच नये अशा प्रकारची काळजी घेण्याची सुद्धा तंबी दिलेली आहे। म्हणजेच की आज पूर्ण अधिकाऱ्यांची झाडाझडतीच सुरेश प्रभू यांनी घेतल्याचं आजच्या बैठकीमधून दिसून येते। त्यामुळे आता अधिकारी जे आहेत ते कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण माहिती घेण्यापासून ते अपघातांचे काय काय कशामुळे अपघात होता याची कारण शोधण्याचं काम नक्की। आणि रेल्वे मंत्र्यांनी अशा प्रकारे झाडाझडती घेतल्यानंतर तरी प्रशासन आता खडबडून जागं होईल अशी अपेक्षा करूया आणि मुंबईकरांची या रोजरोजच्या त्रासातून, कटकटीतून नेहमी सुटका होईल कायमची अशी अपेक्षा करायला हरकत नाही। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।